TYBS या क्लासमध्ये ॲनालिटिकल केमिस्ट्री आणि एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री अँड ग्रीन केमिस्ट्री, एन्व्हायरमेंट अँड ग्रीन केमिस्ट्री हा एक सब्जेक्ट आहे आणि ॲनालिटिकल हा एक सब्जेक्ट आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आधी ॲनालिटिकल केमिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवणार आहे. ॲनालिटिकल केमिस्ट्री त्याचा कोड आहे 334. त्याच्यामध्ये 5 ते 6 चॅप्टर आहेत, 6 चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये आपण पहिला चॅप्टर घेणार आहे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. आता ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसच्या आधी थोडीफार आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री या सब्जेक्टची इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय? तर ॲनालिटिकल केमिस्ट्री इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस हे पाहणार आहेत. तर त्यामध्ये परत क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय आणि क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे काय. तर इथे आपण क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस डिटेक्टिंग द आयडेंटिफाय ऑफ अ केमिकल्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण फक्त कोणते केमिकल्स सॅम्पलमध्ये प्रेझेंट आहेत किंवा कोणत्या स्पीसीज प्रेझेंट आहे ह्या पाहणार आहोत. ऑर डील्स विथ द व्हॉट एलिमेंट्स आर प्रेझेंट म्हणजे सॅम्पलमध्ये किंवा कंपाऊंडमध्ये कोणते इलिमेंट्स प्रेझेंट आहेत हे कशामध्ये पाहणार आहोत, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस म्हणजे हाऊ मच पार्टिकल ऑफ द सबस्टन्स प्रेझेंट इन द सॅम्पल. म्हणजे सॅम्पलमध्ये किती प्रमाणात कंपाऊंड किंवा तो जो काही पर्टिक्युलर सबस्टन्स आहे तो किती प्रमाणात प्रेझेंट आहे क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. आणि क्वालिटेटिव्हमध्ये म्हणजे फक्त कोणते इलिमेंट प्रेझेंट आहेत आणि क्वांटिटेटिव्हमध्ये ते किती प्रमाणात प्रेझेंट आहेत हे पाहणार आहोत. म्हणजे त्याला ॲनालिटिकल केमिस्ट्री असे म्हणतात. त्याच्यानंतर परत क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसचे 3 प्रकार पडतात. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस म्हणजे टायटोमेट्रिक ॲनालिसिस, इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस आणि ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस, जो की आपला ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा फर्स्ट चॅप्टर आहे. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये काय पाहणार आहोत, मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन ऑफ नॉन कॉन्सन्ट्रेशन विच इज रिक्वायर्ड. म्हणजे आपण जे काही प्रॅक्टिकल करतो त्याच्यामध्ये पहा तुम्हाला कधी कधी कंपाऊंडच्या स्वरूपात तुम्हाला लिक्विड कंपाऊंड भेटतं. ते किती प्रमाणात आहे हे पाहण्यासाठी एक ॲनालिसिस असतं त्याला व्हॉल्युमेट्रिक. म्हणजे ते सॅम्पल जे आहे ते किती प्रमाणात आहे किंवा त्याचा व्हॉल्यूम किती आहे हे पाहण्यासाठी आपण कोणतं टेक्निक यूज करणार, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. नंबर 2 इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस. हे सगळे कशामध्ये येतात, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये येतात. क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसचे परत टाईप्स नाही आहेत, फक्त क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसचे आहेत. नंतर आहे इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस. इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिसमध्ये डिटर्मिनेशन ऑफ ए कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सबस्टन्स. म्हणजे तुम्हाला जो काही सबस्टन्स भेटेल प्रोडक्ट प्रॅक्टिकल केल्यानंतर त्याचा आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मेजर करण्यासाठी आपण इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिसचा यूज करणार आहे. आणि जर तुम्हाला ते जे कंपाऊंड आहे त्याचा जर व्हॉल्यूम मेजर करायचा असेल तर त्याच्यासाठी व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस करायचं. आणि शेवटचं आहे ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस इज ए प्रोसेस ऑफ आयसोलेटिंग अँड द वेइंग ऑफ एन इलिमेंट. म्हणजे जो काही आपल्याला इलिमेंट भेटणार आहे त्याचं आपण काय करायचं, वेट घ्यायचं. ग्रॅव्हिमेट्रिक म्हणजे काय, त्या कंपाऊंडचं वेइंग करायचं, फक्त त्याचं वजन घ्यायचं, त्याला म्हणायचं ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. ऑर डेफिनेट कंपाऊंड ऑफ ए इलिमेंट इन अँड प्युअर फॉर्म ॲज ए पॉसिबल. म्हणजे तुम्हाला जो काही कंपाऊंड भेटेल ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये तो कसा असतो, एकदम ॲज ए प्युअर फॉर्ममध्ये असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही इम्प्युरिटीज नसतात. म्हणजे आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन पाहताना काय पाहिलं, इट इज अ ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये आपल्याला कंपाऊंडमध्ये कोणते इलिमेंट प्रेझेंट आहेत हे समजतं आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये ते किती प्रमाणात प्रेझेंट आहे म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन, त्याचा व्हॉल्यूम किंवा त्याचं वेट हे समजतं. मग त्याच्यानंतर पण क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये 3 टाईप पडतात, व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस, इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस आणि ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिस. व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिसमध्ये आपण त्याचं व्हॉल्यूम मेजरमेंट ऑफ अँड व्हॉल्यूम मेजर करणार. इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिसमध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिटर्मिनेशन करणार आणि ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसमध्ये त्याचं वेट डिटर्मिन करणार किंवा त्याचं वेट मेजरमेंट करणार. हे झालं ॲनालिटिकल केमिस्ट्री किंवा ग्रॅव्हिमेट्रिक ॲनालिसिसचा इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये फर्स्ट टॉपिक हा इंट्रोडक्शनचा होता, याच्यावर पण डेफिनेशन येते. नंतर आहे कॉमन आयन इफेक्ट. आता हा आपल्या चॅप्टरचा मेन पार्ट चालू होते. कॉमन आयन
कॉमन आयन म्हणजे काय, कोणत्या तरी दोन सोल्युशनमध्ये कॉमन पाहिजे, कोणता तरी एक एलिमेंट हा कॉमन पाहिजे. आयन्स त्याचे एकतर कॅटायन सेम पाहिजे किंवा ॲनायन सेम पाहिजे, त्याचा कोणता इफेक्ट होतो, कॉमन आयन इफेक्ट. त्याचं पहिल्यांदा आपण प्रिन्सिपल पाहू. टू ए वीक इलेक्ट्रोलाइट व्हेन अनदर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ॲडेड, देन डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट गेट सप्रेस. म्हणजे कोणतंही एक वीक इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन घेणार तुम्ही, फॉर एक्झाम्पल कोणतं पण घेणार, त्याच्यामध्ये कॉमन आयन असणाराच स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करणार. तो इलेक्ट्रोलाइट ॲड केल्यानंतर ते जे काही पहिले वीक इलेक्ट्रोलाइट होतं त्याचं डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस होतं, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनचा रेट तो कमी होतो. फॉर एक्झाम्पल BA हे एक्झाम्पल घेतले आपण, हे एक सोल्युशन आहे, त्याचा आपण इक्विलिब्रियमला केल्यानंतर B+ आणि A- हे आपल्याला आयन्स भेटतील. बाय लॉ ऑफ मास ॲक्शनने अप्लाय केल्यानंतर K = कॉन्सन्ट्रेशन ऑफ B+ × कॉन्सन्ट्रेशन ऑफ A+ डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. बाय लॉ ऑफ मास ॲक्शन हा तुम्ही SYBSE मध्ये पाहिलेला आहे. काय आहे लॉ ऑफ मास ॲक्शन, तर law of mass action is the product of concentration of product divided by concentration of reactant. म्हणजे आपण न्यूमरेटरला काय घेणार, प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन घेणार आणि डिनॉमिनेटरला रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन घेणार, तर म्हणजे मास ऑफ लॉ. नंतर एक एक्झाम्पल घेतलंय बघा, अमोनियम हायड्रॉक्साईड घेतलंय, त्याचा आपण इक्विलिब्रियमला हे केल्यानंतर काय येते, NH4+ OH- लॉ ऑफ मास ॲक्शन लिहिला. आता आपला याच्यामध्ये कॉमन आयन इफेक्ट हा कसा होतो ते पाहिजे, तर हे NH4 हे आहे जे आहे वीक इलेक्ट्रोलाइट. ठीक आहे. आता ह्या सोल्युशनमध्ये जर आपण NH4Cl जे आहे स्ट्रॉंग हे ॲड केलं, ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा NH4+ हा इथे पण आहे आणि इथे पण आहे, म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याकडे NH4+ हा काय झाला, कॉमन आहे. NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साईड घेतलं, अमोनियम क्लोराईड घेतलं, अमोनियम हे दोन्ही सोल्युशन एकत्र केले, हे जे आहे वीक इलेक्ट्रोलाइटमध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जर ॲड केलं, त्याच्यामध्ये कॉमन आयन कोणता आहे, अमोनियम आयन हा कॉमन आयन आहे. हे दोन्ही सोल्युशन जर एकत्र केले तर अमोनियम त्याच्यामध्ये काय सांगितलंय, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट गेट सप्रेस. म्हणजे कोणाचा डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस होणार, अमोनियम हायड्रॉक्साईडचं. का, तर त्याच्यामध्ये NH4+ याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे, हा झाला कॉमन आयन. आता याच्यामधला कॉमन आयन काय करेल, तो याच्याबरोबर पण तो रिॲक्ट होईल आणि तयार झालेल्या ह्या OH बरोबर पण रिॲक्ट झाली. हा NH4 जर ह्या OH बरोबर रिॲक्ट झाला तर परत कोणता मॉलिक्यूल तयार होईल, NH4OH. म्हणजे हा जो इलेक्ट्रोलाइट आहे त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे त्याचं जे इक्विलिब्रियम फॉर्म करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती काय होईल, कमी होईल. म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट गेट सप्रेस. परत एकदा रिपीट करू. टू ए वीक इलेक्ट्रोलाइट व्हेन स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट इज ॲडेड, देन डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट गेट सप्रेस. इथे वीक इलेक्ट्रोलाइट कोणता घेतलाय, अमोनियम हायड्रॉक्साईड घेतलाय, आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोणता घेतलाय, अमोनियम क्लोराईड. ह्या दोन्हीमध्ये काय पाहिजे, एक आयन हा कॉमन पाहिजे, तो कॅटायन असो किंवा ॲनायन असो. तर इथे NH4+ हा आयन कॉमन आहे. तर हा आयन कॉमन असल्यामुळे तो ह्या Cl- आयन्स बरोबर तर रिॲक्शन करेलच, त्याचबरोबर ह्या OH- आयन बरोबर रिॲक्शन करेल आणि NH4+ OH- हा तयार झाल्यानंतर परत कोणता तयार होईल, NH4OH. म्हणजे त्याच्या सोल्युशनमध्ये आहे NH4Cl च्या ऐवजी NH4OH चे आयन्स किंवा तो जो काही मॉलिक्यूल आहे तो जास्त प्रमाणात होईल आणि त्याचं जे डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे त्याचं जे सेपरेशन आहे ते कमी होईल. म्हणजे द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट
गेट सप्रेस, म्हणजे याचं जे डिसोशिएशनचं प्रमाण आहे हे थोडंसं कमी होईल ॲज कम्पेअर टू NH4Cl, कारण की तो जो Cl आहे तो याच्याबरोबर रिॲक्ट होऊ शकत नाही, कारण की हा याच्याबरोबर होईल पण तो Cl इकडे तयार नाही होणार, कारण की Cl आणि OH हे दोन्ही होऊ शकतात का, नाही होऊ शकत. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला सेपरेशनला थोडा वेळ लागतो, तसा वीक इलेक्ट्रोलाइटचं सेपरेशन इझिली होतं, म्हणून तो Cl- हा NH4+ बरोबर लवकर बॉन्ड फॉर्मेशन किंवा त्यांची जी रिॲक्शन लवकर होणार नाही. पण हा जो OH4+ आहे तो OH- आयन्स बरोबर लवकर रिॲक्शन करेल, आणि त्यामुळे पण ते जे काही सोल्युशन आहे त्याच्यामध्ये NH4OH हे जे काही वीक इलेक्ट्रोलाइट आहे त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन कमी होईल. अजून एक एक्झाम्पल पाहू. ॲसिटिक ॲसिड हे वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड केलं त्याच्यामध्ये, जो की कॉमन आयन असेल सोडियम ॲसिटेट. सेम एक्झाम्पल आहे. ॲसिटिक ॲसिडचं डिसोसिएशन केलं आपल्याला ॲसिटेट आयन आणि H+ भेटलं. तसंच सोडियम ॲसिटेटचं पण डिसोसिएशन केलं ॲसिटेट आयन आणि Na+ भेटला. याच्यामध्ये हे दोन्ही कॉमन आयन झाले. ॲसिटेट जो आयन आहे तो कॉमन झाला. हा काय झाला, कॉमन आयन. तो काय करेल, याच्याबरोबर परत याचा जास्त झाला ना कॉन्सन्ट्रेशन म्हणा, किंवा याचे मोल्स जास्त झाले, याचे मोल्स जास्त झाले, याचे मोल्स याच्यामध्ये पण आहे, याच्यामध्ये पण आहे. त्यामुळे जो डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे वीक इलेक्ट्रोलाइट कोणता आहे, ॲसिटिक ॲसिड, त्याच्यामुळे त्याचे डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट गेट सप्रेस. कॉमन आयनच्या ॲडिशनमुळे जो काही वीक इलेक्ट्रोलाइट असतो त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस केलं जातं, म्हणजे कमी होतं.